महागाईमुळे सध्या सर्वसामान्यांना झोप उडाली। अशातच पुन्हा एक धक्का बसलाय, तो म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 29 रुपयांची वाढ झाली आहे। ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलेंडरवर करण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 महिन्यात एलपीजीच्या किमतीत ही दुसऱ्यांदा वाढ झाली। 14 किलोच्या सिलेंडरवर ही दरवाढ करण्यात आली। मुंबईत सिलेंडरचा दर हा 913 रुपयांवरून 942 रुपयांवर पोहोचला। यापूर्वी 7 मार्चला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती। त्यानंतर आता पुन्हा 29 रुपयांची वाढ झाली। त्यामुळे गेल्या 3 महिन्यात सिलेंडर 89 रुपयांनी महागला। सिलेंडर महागल्यानं सर्वसामान्यांचं गणित बिघडणार आहे। पेट्रोल, डिझेल आणि तेलासोबत सिलेंडरच्या दरात होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना महागाईच्या झळा या सोसाव्या लागतात। महिलांसाठी हे काम करतो म्हणतात। ज्या लाडक्या बहिणीच्या जीवावर ही सत्ता आलेली आहे, त्याच लाडक्या बहिणींना ह्यांनी रस्त्यावर टाकल्याचं काम केलेलं आहे। जिथं गॅसचा दर वाढलेला आहे, पेट्रोलचा दर वाढलेला आहे, त्याचप्रमाणे डाळीचा, सर्व घरात लागणाऱ्या सर्व वस्तूंची दर वाढलेले आहेत। महिलांची कुचंबना होतीये का सरकारला ही जाग येत नाही आहे? पेट्रोलचे दरसुद्धा वाढलेत, सिलेंडरचे दरसुद्धा वाढले। असं महागाई वाढत चाललं की आम्ही महिलांनी करायचं काय? बाहेर गावी जायचं म्हणजे 10-20 रुपये वाढणार। तुम्हाला मतं पाहिजे असलं की तुम्ही घरोघरी येऊन हात जोडून तुम्ही मतं मागता। महागाई असं वाढत गेलं की आम्ही महिलांनी करायचं काय? दरम्यान एकीकडे गृहिणींच्या या सगळ्या प्रतिक्रिया आलेल्या असताना वाढत्या महागाईवरून शरद पवारांनीही केंद्र सरकारला लक्ष केलं। सातत्यानं होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांच्या जीवनावर याचा परिणाम होत असल्यानं शरद पवारांनी चिंता व्यक्त केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग्य वेळी योग्य निर्णय होणार असल्याचं सांगून शरद पवारांना उत्तर दिलं। जो लोकांनी केली नंतर वाढत आज कुठं आलेलं, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर। जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातला एकही देश असा नाही की ज्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत। ते सगळीकडे वाढले आहेत। निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करते आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय होतील। संभाजीनगरमध्ये महागाई, इंधन दरवाढ आणि फसव्या कर्जमाफी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनात ठाकरे यांच्या सेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्यासह काही कार्यकर्ते सहभागी झाले। नाव दिलेले आम्ही महंगाई के अच्छे दिन, कारण हे सरकार म्हटलं होतं की अच्छे दिन आएंगे, हे महंगाई के अच्छे दिन आहे। हे अच्छे दिन नहीं, महंगाई के दिन आता आलेले आहे। बहुत हो गई महंगाई की बार, अब की बार मोदी सरकार, असं मोदी सरकार 2014 म्हणलं। आता आम्ही म्हणतो बहुत हो गई महंगाई की बार, हटा दो हे मोदी सरकार। सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे, वेदनादायक झालेलं आहे। इंधन दरवाढ झाले, गॅस माता भगिनी स्वयंपाकघरात गॅस पेटवू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। बाहेर आलं तर डिझेल भरू शकत नाही, पेट्रोल भरू शकत नाही अशा स्थिती आहे। सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढलेले आहेत।